ज्यावेळेस उद्धव ठाकरे हे भाजपबरोबर होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय दुय्यम स्थान शिवसेनेला दिले. मंत्रिपदही अतिशय दुय्यम दर्जाची दिली गेली. त्यामुळे 2019ला ठाकरेंनी रोखठोक भूमिका घेतली आणि भाजपाचे सर्वेसर्वा अमित शहा यांच्याकडे मागणी केली की अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद राहील यावरती होकार झाल्याचं वारंवार ठाकरे यांनी सांगितलं होतं. मात्र अशा वेळी अचानक निवडणुकीचा निकाल लागला आणि भारतीय जनता पक्षाने अडीच वर्षाचा फॉर्म्युला असा ठरलाच नाही यावरती ठाम भूमिका घेतली. मात्र हीच भूमिका आता भारतीय जनता पक्षाला अधोगतीकडे नेताना दिसत आहे. लोकसभेला झालेला दारुण पराभव केवळ शिवसेना सोबत नसणे आणि उद्धव ठाकरे यांच्यापासून लांब भाजप जाणे हीच महत्त्वाची कारणे आहेत. त्याचबरोबर फोडाफोडीचं राजकारण जनतेला अजिबात आवडलं नाही. मंडळींनो, भारतीय जनता पक्षाचं केंद्रातील सरकार आणि या केंद्रातील सरकारच्या मंत्र्यांनीच महाराष्ट्रातील नेत्यांची आणि भाजपचे कान खेचले आहेत. जर माझं त्यावेळेस ऐकलं असतं तर ही वेळ आपल्यावरती आज आली नसती, असं खडे बोल एका मंत्र्याने केंद्रीय मंत्र्याने सुनावले आहे. येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर असं वक्तव्य करणं म्हणजेच उद्धव ठाकरे खरं बोलत होते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील मंत्रिमंडळात असलेले महत्त्वाचे भाजपाचे सहकारी मित्र रामदास आठवले यांनी सांगितले की त्यावेळीही मी सांगितलं होतं, माझं ऐका, अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्या. हे न केल्यामुळे दोन्ही म्हणजेच 5 वर्षेसुद्धा शिवसेनेलाच पद मिळालं आहे. म्हणजे 2.5 वर्ष उद्धव ठाकरे आणि 2.5 वर्ष एकनाथ शिंदे अशा पद्धतीने शिवसेनेचा 5 वर्ष मुख्यमंत्री राहिला. जर त्यावेळेस माझं ऐकलं असतं तर आज भारतीय जनता पक्षावर ही वेळ आली नसती, असं देखील आठवले यांनी म्हटले. तर या बातमीबद्दल आपलं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.